नमस्कार सगळ्यांना आणि अलाइन बुक्समध्ये तुमचं स्वागत. आज आपण इन्व्हेंटरी मॉड्यूल आणि अलाइन बुक्समध्ये इन्व्हेंटरी कशी व्यवस्थापित करायची याचा सविस्तर आढावा घेणार. पण त्यात शिरायच्या आधी सुरुवात करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कॉन्फिगरेशन आणि सेटिंग्ज आधी पाहूया. तर सुरुवात करण्यासाठी आपण स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात जाऊन 5व्या पर्यायावर क्लिक करू, जो म्हणजे कॉन्फिगरेशन. एकदा आपण कॉन्फिगरेशनमध्ये गेल्यावर तुम्हाला कंपनी सेटअप हा पर्याय दिसेल. चला त्यावर क्लिक करूया. कंपनी सेटअपमध्ये तुम्हाला इन्व्हेंटरी हा पर्याय सापडेल. आता आपण पुढे तिथे जाऊ. आता इन्व्हेंटरी विभागात आपण सर्व आवश्यक बदल करू शकतो आणि लागणारी सर्व माहिती भरू शकतो. हे पूर्ण झाल्यावर आपण प्रत्यक्ष इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सुरू करू. ठीक आहे, तर इथे पहिला पर्याय आहे आयटम स्टॉक युनिट. तर आयटम स्टॉक युनिट नेमकं काय आहे? तर इथे 3 पर्याय उपलब्ध आहेत: स्टॉक युनिट, स्टॉक पॅक युनिट आणि स्टॉक पॅक जी पॅक. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी मी एक उदाहरण देतो. समजा तुम्ही एक प्रॉडक्ट खरेदी करता जे एका कार्टनमध्ये येते. या कार्टनमध्ये 10 वेगवेगळ्या बॉक्स असतात आणि प्रत्येक बॉक्समध्ये 15 स्वतंत्र प्रॉडक्ट्स असतात. या परिस्थितीत कार्टनला स्टॉक पॅक जी पॅक युनिट मानलं जातं, बॉक्सला स्टॉक पॅक युनिट आणि एक स्वतंत्र प्रॉडक्ट म्हणजेच स्टॉक युनिट. तर सारांश द्यायचा झाल्यास पहिलं युनिट म्हणजे प्रॉडक्ट्सची संख्या, दुसरं युनिट म्हणजे बॉक्स आणि तिसरं युनिट म्हणजे कार्टन. जर तुम्ही तुमचा इन्व्हेंटरी अशा 3 वेगवेगळ्या युनिट्समध्ये ठेवत असाल तर तुम्ही इथे हे पर्याय निवडू शकता. पुढे जाऊया. पुढील सेटिंग आहे वेअरहाऊस पर्याय. जर तुम्ही एकापेक्षा जास्त वेअरहाऊसेस सांभाळत असाल आणि प्रत्येकात वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स ठेवत असाल तर हे सेटिंग तुमच्यासाठी आहे. आपल्याकडे 2 पर्याय आहेत: डॉक्युमेंट लेव्हल आणि लाईन लेव्हल. डॉक्युमेंट लेव्हलमध्ये तुम्ही एक वेअरहाऊस निवडता आणि त्या डॉक्युमेंटमधील सर्व आयटम्स निवडलेल्या वेअरहाऊसमधूनच असतात. पण लाईन लेव्हलमध्ये तुम्ही वेगवेगळ्या आयटम्ससाठी वेगवेगळी वेअरहाऊसेस निवडू शकता. हे उपयुक्त ठरतं जेव्हा काही आयटम्स एका वेअरहाऊसमध्ये आणि इतर दुसऱ्या वेअरहाऊसमध्ये ठेवलेले असतात. तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार तुम्ही डॉक्युमेंट लेव्हल किंवा लाईन लेव्हलपैकी कोणताही पर्याय निवडू शकता. सेटिंगच्या शेजारी तुम्हाला एक निळं चिन्हही दिसेल. त्यावर क्लिक केलं तर ते तुम्हाला त्या विशिष्ट सेटिंगचा अर्थ सांगतं. पुढील सेटिंग आहे डॉक्युमेंट क्लासिफिकेशन. एका उदाहरणासह समजावून सांगतो. समजा तुमचं एक कापडाचं दुकान आहे, पण त्याच दुकानात तुम्ही शूज सुद्धा विकता. डॉक्युमेंट क्लासिफिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमच्या इनव्हॉइसना 2 गटांमध्ये विभागू शकता, एक शूजसाठी आणि एक कपड्यांसाठी. यामुळे जर तुम्हाला फक्त शूजच्या इनव्हॉइससाठी रिपोर्ट तयार करायचा असेल तर तुम्ही तो सहजपणे करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही कपड्यांसाठी वेगळे रिपोर्ट्सही तयार करू शकता. ही वर्गवारी तुमचा विक्री डेटा व्यवस्थित ठेवायला आणि विश्लेषण करायला खूप सोपी करते. पुढील पर्याय आहे बार स्कॅन लुकअप. जर तुम्हाला तुमच्या इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये बारकोड स्कॅनिंग वापरायचं असेल तर तुम्ही हा पर्याय इथे सुरू करू शकता. त्यानंतर बारकोड स्कॅन बेस्ड ऑन ही सेटिंग आहे. तिथे तुम्ही ठरवू शकता की बारकोड स्कॅनिंग कोणत्या आधारावर तुम्ही आयटम लेव्हल, सिरियल नंबर, बारकोड, बॅच नंबर, ज्वेलरी टॅग नंबर किंवा तुमच्या व्यवसायासाठी योग्य पर्याय निवडू शकता. आता आपण मिनिमम स्टॉक लेव्हलबद्दल बोलूया. मिनिमम स्टॉक लेव्हल म्हणजे काय? मी तुम्हाला उदाहरण देतो. समजा तुमच्याकडे दुकान आहे आणि तुम्ही प्रॉडक्ट विकता ज्याचा स्टॉकमध्ये फक्त 2च आयटम उरले आहेत, पण तुम्हाला माहीत नाही आणि ग्राहक मागतो. बिलिंग करताना तुम्हाला फक्त 2च आयटम उपलब्ध असल्याचं दिसेल आणि तुम्ही त्यापेक्षा जास्त विकू शकणार नाही. जर तुम्ही त्या विशिष्ट आयटमसाठी मिनिमम स्टॉक लेव्हल म्हणजेच 10 सेट केली तर स्टॉक 10 पेक्षा खाली गेल्यावर सॉफ्टवेअर तुम्हाला सूचित करेल. यामुळे तुम्हाला आधीच माहिती मिळेल आणि तुम्ही प्रॉडक्ट पुन्हा ऑर्डर करू शकता. त्यामुळे स्टॉक अचानक संपणार नाही. पुढील सेटिंग आहे स्टॉक व्हॅल्युएशन. हे ठरवतं की तुम्हाला तुमचा इन्व्हेंटरी सिस्टीममध्ये कशी व्हॅल्यू करायची आहे.
तुमच्याकडे निवडण्यासाठी 3 पद्धती आहेत आणि वेटेड ॲव्हरेज. तुम्ही जी पद्धत तुमच्या स्टॉकच्या व्यवस्थापन आणि व्हॅल्युएशनशी जुळते निवडू शकता. पुढे आहे सेल्स रिटर्न. स्टॉक व्हॅल्युएशनमध्ये विचारात घ्या पर्याय. जर तुम्हाला तुमच्या स्टॉक व्हॅल्युएशनमध्ये सेल्स रिटर्नचा समावेश करायचा असेल तर ऑन करा. यानंतर आहे आयटम कोडिंग कॉन्फिगरेशन. जर तुम्हाला आयटम कोडिंग मॅन्युअल ठेवायचं असेल तर तुम्ही इथे ते निवडू शकता. पर्यायी, जर तुम्हाला ऑटोमॅटिक ग्रुपिंग किंवा ऑटो न्यूमेरिकल कोडिंग हवी असेल तर ते पर्यायही उपलब्ध आहेत. शेवटी ड्युप्लिकेट आयटम बेस्ड ऑन हा पर्याय आहे. हे सेटिंग तुमच्या आयटम मास्टरमध्ये ड्युप्लिकेशन टाळण्यास मदत करतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही ब्रिटानिया बिस्किट नावाचा आयटम तयार केला आणि तुम्हाला त्याच नावाने अनेक नोंदी तयार करायच्या नसतील तर हे सेटिंग खात्री करेल की फक्त एकच असा आयटम अस्तित्वात राहील. तुम्ही हे ऑन करू शकता आणि त्याच नावाने कोणताही ड्युप्लिकेट आयटम तयार होणार नाही. तुम्ही बारकोड किंवा आयटम ग्रुपनुसार नावावरून ड्युप्लिकसी टाळण्याचा पर्याय निवडू शकता आणि गरजेनुसार ती सेटिंग्ज निवडू शकता. आपल्याकडे आयटम सिलेक्शन आहे. इथे तुम्ही ठरवू शकता की आयटम कसा निवडायचा, आयटम लेव्हलवर की ग्रुप लेव्हलवर. व्यवसायाच्या गरजेनुसार तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता. पुढे सेपरेट प्रिंट डिस्क्रिप्शन हा पर्याय आहे. जर तुम्हाला व्हाउचरमध्ये आयटम एंटर करताना वेगळी प्रिंट डिस्क्रिप्शन हवी असेल तर तुम्ही हे सक्षम करू शकता. हे ऑन केल्यावर त्या विशिष्ट आयटमसाठी एक डायलॉग बॉक्स दिसेल जिथे तुम्ही कस्टम डिस्क्रिप्शन लिहू शकता. म्हणून जर तुम्हाला त्या आयटमसाठी इनव्हॉइसवर काही अतिरिक्त किंवा खास लिहायचं असेल तर तुम्ही ते इथे सहज करू शकता. आता आपण सबआयटमबद्दल बोलूया. नेमकं सबआयटम म्हणजे काय? मी उदाहरण देऊन समजावतो. समजा तुमचा पेंटचा व्यवसाय आहे आणि तुमच्याकडे नावाचा एक प्रॉडक्ट आहे. आता हा 12 वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. कन्सिस्टन्सी, वजन, पॅकेजिंग सगळं सारखं आहे, फक्त रंग वेगळा आहे. मग तुम्हाला 12 वेगवेगळे स्वतंत्र प्रॉडक्ट्स तयार करायचे आहेत का? याचा अर्थ 12 वेगवेगळ्या आयटम लेजर तयार करावे लागतील आणि तुम्ही किती प्रॉडक्ट्स विकलेत हे ट्रॅक करणे खूपच गोंधळात टाकणारे आणि किचकट होईल. त्याऐवजी तुम्ही काय करू शकता म्हणजे नावाचा एक मुख्य आयटम तयार करा आणि त्याखाली सबआयटम्स जसे की ऑरेंज, येलो, ब्लू असे तयार करा. हे सगळे सबआयटम्स मुख्य आयटमखाली लिंक केलेले असतात. जेव्हा तुम्ही साठी लेजर पाहता तेव्हा त्याच्या सर्व व्यवहारांची माहिती दिसेल, ज्यात सर्व सबआयटम्सचाही समावेश असेल. यामुळे तुमची विक्री आणि साठा व्यवस्थापित करणे व पाहणे सोपे होते. पुढचा मुद्दा आहे डिलिव्हरी डेट आणि सेल परचेस ऑर्डर. तुम्हाला डिलिव्हरी डेट कसा हाताळायचा आहे? तुम्हाला तो संपूर्ण ऑर्डरवर आधारित हवा आहे का? प्रत्येक लाईन आयटमवर आधारित हवा आहे का? किंवा कदाचित अजिबातच आवश्यक नाही का? ही सेटिंग तुम्हाला तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे ते निवडू देते. आता चला नेगेटिव्ह स्टॉक परवानगीबद्दल चर्चा करूया. नेगेटिव्ह स्टॉक म्हणजे काय आणि तुम्हाला ते का परवानगी द्यायचे असू शकते? समजा तुम्ही माल आणि खरेदी बिल मिळवले आहे, पण काही कारणास्तव तुम्ही ही खरेदी अजून सॉफ्टवेअरमध्ये नोंदवलेली नाही. मात्र एखादा ग्राहक येतो आणि तो उत्पादने विकत घ्यायला इच्छितो जी प्रत्यक्षात उपलब्ध आहेत पण अजून सिस्टीममध्ये नोंदलेली नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही नेगेटिव्ह स्टॉकला परवानगी दिली असेल तर तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये नोंदण करता देखील ती उत्पादने विकू शकता. नंतर जेव्हा तुम्ही खरेदी इनव्हॉइस सिस्टीममध्ये नोंदवाल तेव्हा सिस्टीम त्यानुसार स्टॉक अपडेट करेल. ही सुविधा अशा परिस्थितीतही तुमची विक्री सुरळीत चालू ठेवण्यास मदत करते. पुढील पर्याय आहे ग्रॉस टेल वेट. तुम्हाला तुमच्या उत्पादनांसाठी ग्रॉस टेल वेट राखायचे असल्यास तुम्ही हे इथे सक्षम करू शकता. यानंतर फ्री क्वांटिटी अप्लिकेबल हा पर्याय आहे. समजा तुम्ही अशी सेल चालवत आहात जिथे ग्राहकांना मोफत प्रमाण मिळते किंवा तुम्ही काहीतरी खरेदी करताना मोफत प्रमाण मिळते. ते तुम्हाला कसे नोंदवायचे आहे? फ्री क्वांटिटी विक्रीवर नोंदवायची का खरेदीवर? तुम्ही हे इथे निवडू शकता. पुढे आहे आयटम युनिट अप्लिकेबल आणि रेट युनिट अप्लिकेबल. इथे दर कोणत्या युनिटवर लागू करायचा हे तुम्ही ठरवता. तुम्हाला दर स्वर, स्टॉक युनिटवर
की जीपीएसी युनिटवर हवा आहे. तुमच्या इन्व्हेंटरी सेटला जे योग्य बसेल ते तुम्ही सुरू करू शकता. पुढे आयटम रेट डेसिमल तुम्हाला दर राऊंड ऑफ करताना दशांशानंतर किती अंक ठेवायचे हे निवडू देते. तुम्हाला 4 की 5 दशांश हवे असतील ते तुम्ही इथे निवडू शकता. यानंतर आहे रेट बेस्ड ऑन. तुम्हाला दर मुख्य आयटमवर आधारित हवा आहे का उप आयटमवर. तुम्हाला हवी असलेली पर्याय इथून निवडू शकता. पुढचा पर्याय आहे रेक प्रेफरन्स आणि इंटरलोकेशन ट्रान्सफर. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त लोकेशन्स असतील आणि तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्टॉक ट्रान्सफर करत असाल तर त्या प्रॉडक्टचा दर कसा मोजायचा आहे. तो स्टॉक व्हॅल्युएशनवर आधारित असावा का सेल्स रेटवर. तुमची पसंती तुम्ही इथे निवडू शकता. शेवटी डॉक्युमेंटवर युनिट बदलण्यास परवानगी देऊ नका हा पर्याय आहे. जर तुम्हाला डॉक्युमेंटवर एकदा युनिट एंटर केल्यावर ते बदलू द्यायचे नसेल तर हा पर्याय सुरू करून कोणतेही बदल होण्यापासून रोखू शकता. पुढचा पर्याय आहे डिस्पॅचला चावलिन म्हणून घ्या, इनव्हॉइस म्हणून नाही. जर तुम्हाला तुमचा डिस्पॅच शीट इनव्हॉइसऐवजी चावलिन म्हणून घ्यायचा असेल तर हा पर्याय फक्त सुरू करा. पुढे बिलिंगवर बंडल डिटेल्स दाखवा हा पर्याय आहे. म्हणजे बंडल डिटेल्स नेमके काय असतात. मी उदाहरण देऊन समजावतो. समजा तुमच्याकडे स्टेशनरी किंवा पुस्तकांची दुकान आहे जिथे तुम्ही प्रत्येक वर्गासाठी कोर्स बुक्स ठेवता, जसे पहिली, दुसरी, तिसरी आणि असेच पुढे. प्रत्येक वर्गासाठी तुमच्याकडे गणित, इंग्रजी, एसएसटी, सायन्सची पुस्तके आहे. प्रत्येक पुस्तक एक एक करून निवडण्याऐवजी तुम्ही एक बंडल तयार करू शकता. उदाहरणार्थ पहिलीचा बंडल किंवा दुसरीचा बंडल ज्यात त्या वर्गासाठीची सर्व पुस्तके असतील. आता जेव्हा कोणी 6वीच्या पुस्तकांची मागणी करेल तेव्हा तुम्ही फक्त 6वीचा बंडल निवडा आणि त्या बंडलमधील सर्व पुस्तके आपोआप इनव्हॉइसवर दिसतील. यामुळे बिलिंग खूपच जलद आणि सोपे होते. जर तुम्हाला बंडल डिटेल्स बिलिंगवर दाखवायच्या असतील तर हा फीचर फक्त सुरू करा. पुढील पर्याय आहे बॅलन्स शीटमध्ये स्टॉक व्हॅल्यू दाखवा. इथे तुम्ही ठरवता की तुमची स्टॉक व्हॅल्यू बॅलन्स शीटमध्ये कशी दिसावी. तुम्हाला ती मॅन्युअली एंटर करायची आहे का की जीपी प्रमाणे रिअल टाइम स्टॉक व्हॅल्यू दाखवायची आहे. किंवा जर तुम्हाला स्टॉक व्हॅल्यू अजिबात दाखवायची नसेल तर तो पर्यायही इथे निवडू शकता. पुढील 2 पर्याय तुम्हाला प्रोडक्शन मॉड्यूलमध्ये मिळतील. आता इन्व्हेंटरी डॉक्युमेंट कस्टम फील्ड्सकडे वळूया. जर तुम्हाला इन्व्हेंटरी डॉक्युमेंट्समध्ये कोणतेही कस्टम फील्ड्स जोडायचे असतील तर ते तुम्ही इथे तयार करू शकता. आम्ही 5 वेगवेगळ्या कस्टम फील्ड्सची सुविधा देतो. तुम्हाला ते सक्षम करायचे असल्यास फक्त रिक्वायर्डवर क्लिक करा, मग कॅप्शन टाका आणि टाईप निवडा. ते स्ट्रिंग, न्यूमेरिक, करन्सी किंवा डेट फील्ड असू शकते. त्याचप्रमाणे आयटम मास्टर कस्टम फील्डही आहे. तुम्ही तुमच्या आयटम मास्टर रेकॉर्ड्समध्येही अशाच प्रकारे कस्टम फील्ड्स जोडू शकता. पुढे आहे आयटम एक्सटेंडेड प्रॉपर्टी, जी कॉन्फिगरेशनमधील एक महत्त्वाचा भाग आहे. चला बॅचनिहाय इन्व्हेंटरीपासून सुरुवात करूया. ज्या व्यवसायांना त्यांच्या उत्पादनांसाठी मॅन्युफॅक्चरिंग किंवा एक्सपायरी डेट्स आवश्यक असतात त्यांच्यासाठी बॅचनिहाय इन्व्हेंटरी राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला प्रत्येक उत्पादनाचा बॅच आणि त्याची एक्सपायरी सहजपणे ट्रॅक करता येते. त्यामुळे हे फक्त चालू करणे आवश्यक आहे. यानंतर आहे चेक बॅच एक्सपायरी इन सेल्स. जर विक्री करताना सिस्टीमने बॅच एक्सपायरी डेटची सूचना द्यावी किंवा तपासणी करावी असे वाटत असेल तर तुम्ही हे इथे सक्षम किंवा अक्षम करू शकता. पुढे बॅच डिटेल्स ॲट्रिब्यूटमुळे तुम्ही कोणती ॲट्रिब्यूट्स बॅचसाठी ट्रॅक करायची आहेत ते निवडू शकता. आम्ही निवडण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तुम्ही एक्सपायरी आणि मॅन्युफॅक्चरिंग डेटचा फॉर्मॅट देखील निवडू शकता. ही तारीख टाकताना तुम्हाला कोणता फॉर्मॅट हवा आहे ते निवडा, जसे की दिवस, महिना, वर्ष किंवा फक्त महिना आणि वर्ष. तसेच चेक बॅच बॅलन्स हा पर्यायही आहे. यामुळे विक्री करताना तुम्ही त्या बॅचमध्ये किती स्टॉक शिल्लक आहे हे तपासू शकता. त्यामुळे तुम्हाला नेहमी त्या विशिष्ट बॅचमधील शिल्लक स्टॉकची माहिती मिळते. आता आयटम सिरियल नंबर ट्रॅकिंगकडे जाऊया. अलाइन बुक्समध्ये तुम्ही सिरियल नंबरनुसार इन्व्हेंटरी मेंटेन करू शकता. उदाहरणार्थ मोबाईल फोन दुकाने IMEI नंबरने इन्व्हेंटरी ट्रॅक करतात आणि ऑटोमोबाईल बॅटरी, चेसिस किंवा मशीन नंबरने ट्रॅक करतात. अशा सिरियल नंबर ट्रॅकिंग तुम्हाला स्टॉक व्यवस्थापित करण्यास मदत करते.
यानंतर यूज सिरियल ॲट्रिब्यूट हा पर्याय आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचा सिरियल नंबर ॲट्रिब्यूट वापरायचा ते ठरवू शकता, जसे की साधा सिरियल नंबर, लॉट नंबर किंवा आयटम प्रॉपर्टी. ते तुम्ही इथे निवडू शकता. पुढे आहे सिरियल डिटेल इनपुट. तुम्ही ठरवू शकता की सिरियल नंबर सामान्यपणे एक एक करून किंवा रेंजमध्ये टाकायचे आहेत का. सिरियल जनरेशन बेस्ड ऑन मध्ये तुम्ही ठरवता की सिरियल नंबर सिस्टीमने आपोआप तयार करायचे की तुम्ही स्वतः तयार करायचे. दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही सिरियल जनरेशन डिजिट देखील निवडू शकता. म्हणजे जर तुम्ही स्वतः सिरियल नंबर तयार करणार असाल तर प्रत्येक सिरियल नंबरमध्ये किती अंक असावेत. शेवटी चेक सिरियल बॅलन्स हा पर्याय आहे. जर तुम्हाला बिलिंग दरम्यान सिरियल नंबरचा बॅलन्स तपासायचा असेल, हा पर्याय ऑन करू शकता. पुढील पर्याय सिरियल IMEI फाईल सेल्स रेट आणि तुम्हाला तुमचा स्टॉक सिरियलनुसार ठेवायचा की IMEI फाईलनुसार. इथून तुम्ही प्रत्येक सिरियल किंवा IMEI साठी विक्री दर आणि ट्रॅक करण्याचा पर्याय ऑन करू शकता. यानंतर इनवरमध्ये डुप्लिकेट सिरियल तपासा हा पर्याय आहे. कधी कधी प्रॉडक्ट खरेदी करताना चुकून डुप्लिकेट सिरियल नंबर एंटर होऊ शकतात. हे टाळण्यासाठी हा पर्याय ऑन करा आणि स्टॉक इनवर्ट दरम्यान सिस्टीम कोणताही डुप्लिकेट सिरियल नंबर स्वीकारणार नाही. पुढचा पर्याय आहे सिरियल फील्ड्सची संख्या. तुम्हाला किती सिरियल नंबर फील्ड्स हवेत, 1, 2 किंवा 3. उदाहरणार्थ मोबाईल स्टोअर्समध्ये प्रत्येक डिव्हाइससाठी 2 IMEI नंबर वापरून इन्व्हेंटरी ठेवली जाते, म्हणून ते 2 सिरियल फील्ड्स निवडतात. लाईन लेव्हल ऑप्शनल बारकोड वापरा हा पर्याय येतो. प्रत्येक लाईन आयटमवर बारकोड ट्रॅकिंग सक्षम करायचं असेल, हा पर्याय ऑन करा. आयटम डॉक्युमेंट डिटेल अट्रिब्यूट इनपुट करा. हा पर्याय गारमेंट व्यवसायांमध्ये वापरला जातो. इथे तुमच्या व्यवसाय प्रक्रियेला योग्य पर्याय निवडण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. यानंतर बारकोड इनवर्ड आउटवर्ड व्हॅलिडेशन पर्याय आहे. तुम्हाला स्टॉप इनवर्ड किंवा आउटवर्ड दरम्यान बारकोड व्हॅलिडेट करायचा आहे का. डुप्लिकेट्स, स्टॉक बॅलन्स दोन्ही किंवा गरज नसल्यास व्हॅलिडेशन डिसेबल करू शकता. पुढे आहे डायमेन्शन डिटेल इनपुट करा. जर तुम्हाला उत्पादनाची लांबी, रुंदी, उंची अशा डायमेन्शन्स नोंदवायच्या असतील तर हा पर्याय सक्षम करा आणि प्रत्येक आयटमसाठी ती माहिती भरा. आता आपण सेल कन्सिडरेशन डे आणि सेल स्टॉक डे याबद्दल बोलूया. हे मटेरियल रिक्विजिशन प्लॅनिंग किंमतचा एक भाग आहे. मी उदाहरण देऊन समजावतो. समजा तुम्ही कपड्यांचा व्यवसाय करता आणि नोव्हेंबरमध्ये 30 शाली विकल्या. यावरून अलाइन बुक्स अंदाज लावतो की डिसेंबरमध्येही तुम्ही सुमारे 30 शाली विकाल, पण सध्या तुमच्याकडे फक्त 12 शाली स्टॉकमध्ये आहे. मग सिस्टीम तुम्हाला अपेक्षित मागणी पूर्ण करण्यासाठी आणखी 18 शाली खरेदी करण्याचा अलर्ट देईल. तुम्ही हा अंदाज ट्रेंड रिपोर्टमध्ये पाहू शकता, ज्यामुळे इन्व्हेंटरी प्लॅनिंग सोपे होते. पुढे आहे सबआयटम वाईज स्टॉक तपासणी. जर तुम्हाला सबआयटमसाठी स्टॉक ट्रॅक करायचा असेल तर तुम्ही हा पर्याय सक्षम करू शकता. त्यानंतर ब्रँड वाईज प्रॉडक्ट मॅनेज करा हा पर्याय आहे. जर तुम्ही एकाच प्रॉडक्टचे वेगवेगळ्या ब्रँड्सकडून खरेदी करता तर हा पर्याय सक्षम करून आयटम तयार करताना तुम्ही त्यांना ब्रँड असाइन करू शकता. पुढे प्रिस्क्रिप्शन मॅनेज करा हा पर्याय ग्राहकांसाठी पुनरावृत्ती होणाऱ्या ऑर्डर्स किंवा पिक अँड पॅक सूचना सेट करण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही जेनरिक प्रिस्क्रिप्शन्स तयार करू शकता ज्या कोणत्याही ग्राहकासाठी लागू होतील किंवा विशिष्ट ग्राहकांसाठी पार्टी आधारित प्रिस्क्रिप्शन्स तयार करू शकता. यानंतर आयटम डॉक्युमेंट ॲट्रिब्यूट हा पर्याय आहे, जो सहसा गारमेंट व्यवसायांमध्ये वापरला जातो. तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटसाठी रंग, लिंक, आकार किंवा इतर कस्टम ॲट्रिब्यूट्स तयार करू शकता. तुम्ही ॲट्रिब्यूट प्रकार निवडता, सेल्फलेस, लोकेशन किंवा ग्राहक संबंधित. पुढे फिक्स्ड ॲसेट रसीन ॲट्रिब्यूट फिक्स्ड ॲसेट्ससाठी कस्टम ॲट्रिब्यूट्स तयार करते. हे फिक्स्ड ॲसेट मॉड्यूलमध्ये वापरले जाते, ज्याचे स्पष्टीकरण वेगळ्या भागात दिले जाईल. यानंतर आहे आयटम मास्टर ॲट्रिब्यूट. जर तुम्हाला आयटम मास्टरमध्ये डिफॉल्ट नसलेली अतिरिक्त फील्ड्स हवी, तुम्ही इथे 5 पर्यंत कस्टम ॲट्रिब्यूट्स तयार करू शकता.
हेच सब आयटम मास्टर ॲट्रिब्यूटसाठीही लागू आहे. तुम्ही तुमच्या सब आयटम्ससाठी कस्टम फील्ड्स जोडू शकता. शेवटी सर्व्हिस विभाग आहे. जर तुम्ही सेवा देता आणि ग्राहकांना सर्व्हिस कार्स देता तर त्या संबंधित सर्व सेटिंग्ज इथे आहे. तुम्ही इनपुट सर्व्हिस डेट सारखे पर्याय सक्षम करू शकता, ज्यामुळे सेवा कधी दिली गेली आणि सेवा कुठे दिली गेली हे नोंदवता येईल. यानंतर आपल्याकडे वर्णने आहे. जर तुम्हाला तुमच्या सर्व्हिस कार्डवर वर्णन जोडायचे असेल तर ते तुम्ही इथे तयार करू शकता. 5 वेगवेगळ्या वर्णन पर्याय उपलब्ध आहेत. महत्त्वाचे, कोणतेही बदल केल्यानंतर किंवा डेटा भरल्यानंतर नेहमी सेव्ह क्लिक करा. सेव्ह करणे अनिवार्य आहे. नाहीतर तुमचे बदल साठवले जाणार नाहीत. नवीन आयटम तयार करणे. नवीन आयटम तयार करण्यासाठी प्रथम इन्व्हेंटरीमध्ये जा, नंतर आयटम मास्टर निवडा. त्या स्क्रीनवर तुम्हाला क्रिएट न्यू आयटम नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर 4 वेगवेगळे पर्याय दिसतील. इन्व्हेंटरी हे भौतिक उत्पादनांना संदर्भित करते जे तुम्ही विक्रीसाठी खरेदी करता त्या आयटमसाठी तुम्हाला स्टॉक राखावा आणि तुमच्या आर्थिक अहवालांवर परिणाम करतात. नॉन इन्व्हेंटरी ही अशी उत्पादने आहेत जी तुम्ही खरेदी करता पण नफ्यासाठी विकत नाही. उदाहरणार्थ, तुमच्या व्यवसायात वापरले जाणारे संगणक, लॅपटॉप किंवा प्रिंटर हे नॉन इन्व्हेंटरी वस्तू आहे. सेवा. जर तुम्ही सेवा देत असाल आणि त्यांचे बिल वाढवत असाल तर येथे सेवा आयटम तयार करा. बंडल. बंडल म्हणजे एकत्रित केलेल्या वस्तूंचा संच, ज्यामध्ये इन्व्हेंटरी, नॉन इन्व्हेंटरी किंवा सेवांचा समावेश असू शकतो. उदाहरणार्थ, जर तुमचे स्टेशनरी किंवा पुस्तकांचे दुकान असेल तर तुम्ही वेगवेगळ्या पुस्तके किंवा पहिल्या वर्गासाठी गणित, विज्ञान, इंग्रजी इत्यादींचा बंडल विकू शकता. बंडल निवडल्यास त्या सर्व पुस्तकांचा समावेश आपोआप आयटम यादीत होईल. आयटम तयार करण्याच्या फॉर्मचे तपशील. आयटमचा प्रकार निवडल्यानंतर तुम्ही त्या आयटमचे तपशील भराल. आयटम प्रतिमा. येथे तुमच्या उत्पादनाचा फोटो अपलोड करा. ऐच्छिक आहे. नाव. आयटमचे नाव टाका. कोड. जर तुमच्याकडे असेल तर आयटमसाठी एक अद्वितीय कोड टाका. जर तुम्ही हे रिकामे ठेवले तर अलाइन बुक्स आपोआप एक कोड तयार करेल. उपदेश. जर तुम्ही तुमचा साठा गटांमध्ये वर्गीकृत करत असाल तर येथे योग्य गट निवडा. उदाहरणार्थ, किराणा दुकानात तुमच्याकडे किराणा, वैयक्तिक स्वच्छता, स्टेशनरी आणि घरगुती वस्तू असे गट असू शकतात. गट निवडल्याने तुम्हाला आयटम्स सहज फिल्टर आणि ट्रॅक करता येतात. श्रेणी. जर तुम्ही आयटम्सचे वर्गीकरण करत असाल तर संबंधित श्रेणी निवडा. ब्रँड. जर तुम्ही साठा ब्रँडनुसार ठेवत असाल तर येथे ब्रँड निवडा. नवीन ब्रँड तयार करण्यासाठी ब्रँड ड्रॉपडाऊनच्या शेजारी असलेल्या प्लस चिन्हावर क्लिक करा. प्रकार. फिनिश्ड प्रॉडक्ट, कंझ्युमेबल, कच्चा माल, पॅकिंग मटेरियल, स्क्रॅप, अर्धवट तयार, ट्रेड गुड, आयात, सह सेवा किंवा आधारित आयटममधून प्रॉडक्टचा प्रकार निवडा. युनिट. तुम्ही स्टॉक युनिट्स, स्टॉक युनिट, स्टॉक पॅक युनिट किंवा स्टॉक पॅक युनिट कसे राखायचे ते निवडा. उदाहरणार्थ, जर तुम्ही स्टॉक पॅक युनिट निवडले तर तुम्ही 2 युनिट्स एंटर कराल. उदा. तुकडे आणि किलोग्रॅम. जर एका किलोग्रॅममध्ये 12 तुकडे असतील तर 12 टाका. बारकोड. तुमच्या उत्पादनात बारकोड असल्यास तो येथे एंटर करा. ऑटो बारकोड सिरियल उपसर्ग लागू असल्यास येथे स्वयंचलितपणे तयार केलेला बारकोड किंवा सिरियल उपसर्ग तपशील प्रविष्ट करा. पॅकेट बारकोड. पॅकेजसाठी बारकोड लागू असल्यास तो प्रविष्ट करा. उपआयटम. जर तुमचे उत्पादन घटक किंवा प्रकारांसारखे उपआयटम वापरत असेल तर हा पर्याय सक्षम करा, अन्यथा ते बंद ठेवा. जीएसटी इनपुट उपलब्ध नाही. जर तुम्ही अशी वस्तू खरेदी केली जी व्यावसायिक वापरासाठी नाही तर तुम्ही त्यावर इनपुट जीएसटीचा दावा करू शकत नाही. या प्रकरणात इनपुट उपलब्ध नाही हे चालू करा जेणेकरून या वस्तूवरील तुमच्या अहवालात समाविष्ट होणार नाही. बारकोड प्रिंटिंग. जर तुम्हाला या आयटमसाठी बारकोड प्रिंट करायचा असेल तर प्रिंट बारकोड पर्याय सक्षम करा. जीएसटी वर्गीकरण, HSN किंवा SAC.
HSN कोड भौतिक वस्तूंच्या वस्तूंसाठी आहे. SAC कोड सेवांसाठी आहे. तुमच्या उत्पादन किंवा सेवेसाठी किंवा SAC कोड एंटर करा आणि संबंधित कर कोड निवडा. इनव्हॉइस आणि ई-वे बिलाचे वर्णन. जर तुम्हाला तुमच्या इनव्हॉइस किंवा ई-वे बिलावर वेगळे वर्णन हवे असेल तर ते वर्णन येथे प्रविष्ट करा. विक्री तपशील. वर्णन. आयटमच्या नावापेक्षा वेगळे विक्रीचे वर्णन हवे असल्यास ते येथे प्रविष्ट करा. विक्री GL. या आयटमच्या विक्रीसाठी कोणत्या खात्यात नोंद करायची निवडा. किंमत पर्याय. तुम्ही येथे किंमतीचे तपशील भरू शकता, जसे की MRP, कमाल किरकोळ किंमत, किमान किंमत, विक्री दर, घाऊक दर, डीलर दर, दर घटक, सवलत. येथे किंमती भरल्यास त्या खरेदी इनव्हॉइसमधील विक्रीवर दिसू शकतात किंवा तुम्ही नंतर थेट इनव्हॉइसवरही त्या भरू शकता. सुचवलेले आयटम. या पर्यायामुळे तुम्ही ग्राहकांना विक्री वाढवण्यासाठी संबंधित वस्तू सुचवू शकता. उदाहरणार्थ, जर एखादा ग्राहक आयफोन खरेदी करतो तर तुम्ही पॉवर बंक, चार्जर किंवा एअरपॉड्स सारख्या अक्सेसरीज सुचवू शकता. विक्री दरम्यान सूचना म्हणून दिसण्यासाठी संबंधित बाबी प्रविष्ट करा. खरेदी तपशील. वर्णन. आवश्यक असल्यास वेगळे खरेदी वर्णन प्रविष्ट करा. खरेदी दर. तुम्ही वस्तूसाठी दिलेला दर येथे प्रविष्ट करा. मार्कअप. तुम्ही किरकोळ विक्रेता, विक्रेता, घाऊक विक्रेता वेगवेगळ्या ग्राहक प्रकारांसाठी मार्कअप टक्केवारी सेट करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही किरकोळ विक्रेत्यांसाठी 25% मार्कअप सेट केला आणि तुमची खरेदी किंमत 200 असेल तर किरकोळ विक्री किंमत 200 अधिक 25% मोजली जाईल. जेव्हा तुम्ही ग्राहक प्रोफाइल तयार करता तेव्हा विक्री दर समायोजित होईल. इन्व्हेंटरी सेटिंग्ज. आयटम वर्कफ्लो. तुमचा व्यवसाय ज्या वर्कफ्लोचे अनुसरण करतो ते निवडा. बहुतेक व्यवसायांसाठी नियमित. गारमेंट फॅशन. जर तुम्ही गारमेंट निवडले तर आयटम सानुकूल करण्यासाठी साईज, रंग आणि लिंग असे अतिरिक्त पर्याय दिसतील. दागिन्यांच्या व्यवसायांसाठीही विशिष्ट वर्कफ्लो असू शकतात. किमान स्तर. तुम्हाला आयटम पुन्हा मागवण्यासाठी सूचना मिळावी यासाठी किमान साठा स्तर सेट करा. कमाल स्तर. जास्त साठा टाळण्यासाठी कमाल साठा स्तर सेट करा. हे नाशवंत किंवा मर्यादित साठा असलेल्या वस्तूंकरिता उपयुक्त आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही किमान स्तर 10 ठेवला आणि तुमचा साठा 10 किंवा त्यापेक्षा कमी झाला तर सिस्टीम तुम्हाला पुन्हा ऑर्डर करण्यासाठी सतर्क करेल. त्यामुळे साठा संपणार नाही. यामुळे अशी परिस्थिती टाळता येते जिथे ग्राहकाने 4 वस्तू मागितल्या पण तुमच्याकडे फक्त 2च साठ्यात आहे. तुमच्या व्यवसायात वॉरंटी दिली जात असेल, जसे मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये, तर तुम्ही खरेदी आणि विक्रीसाठी वॉरंटी कालावधी महिन्यांमध्ये नोंदवू शकता. यामुळे प्रत्येक वस्तूची वॉरंटी किती काळ टिकते हे ट्रॅक ठेवायला मदत होते. तसेच जर तुम्ही तुमचा साठा रॅक्सवर ठेवत असाल तर प्रत्येक वस्तूसाठी रॅक किंवा बिन नंबर नोंदवू शकता. उदाहरणार्थ, फार्मा व्यवसायात रॅक बिन नंबर नोंदवल्याने तुम्हाला रिपोर्टमध्ये नेमके कोणत्या रॅकवर औषध ठेवले आहे हे पटकन शोधता येते. ज्या व्यवसायांना उत्पादन आणि समाप्ती तारीख ट्रॅक करावी लागते, जसे फार्मास्युटिकल्स किंवा खाद्यपदार्थ, त्यांच्यासाठी तुम्ही बॅचनिहाय साठा सुरू करू शकता. त्यासोबतच तुम्हाला बॅचनिहाय दर सक्षम करावा लागेल, म्हणजे प्रत्येक बॅचसाठी वेगळे दर व्यवस्थापित करता येतील. तुमचा व्यवसाय औषधांशी संबंधित असेल तर तुम्ही येथे औषधाचा प्रकार निवडू शकता. अन्यथा तुम्ही ते नियमितच ठेवू शकता. कधी कधी मूळ वस्तू साठ्यात उपलब्ध नसेल तर तुम्हाला पर्यायी वस्तू सुचवायची असू शकते. सॉर्ट पर्याय उपयुक्त ठरतो. डोकेदुखीचे औषध उपलब्ध नसेल, सिस्टीम त्याऐवजी पर्यायी औषध सुचवू शकते. साठ्यातील सिरियल नंबरने ट्रॅक करायच्या. मोबाईल किंवा ऑटोमोबाईल व्यवसायात सामान्य सिरियल ट्रॅकिंग सुरू शकता. जर तुम्हाला प्रत्येक वस्तूसाठी फक्त एकच दर ठेवायचा असेल तर एकापेक्षा जास्त दर वगळण्याचा पर्यायही येथे आहे. तुम्ही सिस्टम कॉन्फिगरेशनमध्ये कोणतेही कस्टम फील्ड्स किंवा आयटम मास्टर ॲट्रिब्यूट्स तयार केले असतील तर ते येथे दिसतील. त्यामुळे तुम्ही संबंधित माहिती भरू शकता. खूप आयटम्स हाताने तयार करणे कंटाळवाणे होऊ शकते, म्हणूनच येथे बल्क इम्पोर्ट फीचर आहे, जिथे तुम्ही एक्सेल टेम्पलेट डाउनलोड करू शकता
त्यात तुमचा आयटम डेटा भरू शकता आणि मग ते अपलोड करून सर्व आयटम्स आपोआप तयार करू शकता. आणखी एक उपयुक्त फीचर म्हणजे पिक अँड पॅक, जे फार्मसीसारख्या व्यवसायांसाठी खूपच उपयोगी आहे, जिथे ग्राहकांना नेहमीच एकाच प्रकारच्या वस्तूंची गरज असते. तुम्ही पिक अँड पॅक यादी तयार करता, जसे की प्रिस्क्रिप्शन, ज्यात ग्राहकाला लागणाऱ्या सर्व वस्तू असतात, आणि मग जेव्हा ते खरेदी करतात तेव्हा तुम्ही फक्त ती यादी निवडता आणि सर्व वस्तू आपोआप इनव्हॉइसमध्ये जोडल्या जातात. तुम्ही पिक अँड पॅक यादी सामान्य स्वरूपात तयार करू शकता, जी कोणत्याही ग्राहकासाठी वापरता येईल किंवा पार्टी आधारित, म्हणजेच एखाद्या विशिष्ट ग्राहकासाठीच नेमून देता येईल. कधी कधी तुमच्याकडे अनेक एकसारख्या वस्तू असतात ज्या फक्त थोड्याशा वेगळ्या असतात, जसे की रंगाचे शेड्स. प्रत्येक वेगवेगळ्या वस्तूंसाठी स्वतंत्र नोंद तयार करण्याऐवजी तुम्ही एक मुख्य वस्तू तयार करू शकता आणि त्याखाली प्रत्येक व्हेरियंटसाठी उपवस्तू जोडू शकता, ज्यामुळे व्यवस्थापन सोपे होते. शेवटी, तुमचा साठा अचूक ठेवण्यासाठी स्टॉक ॲडजस्टमेंट पर्याय तुम्हाला प्रत्यक्ष साठा आणि अलाइन बुक्समध्ये नोंदवलेल्या साठ्यातील फरक दुरुस्त करण्याची सुविधा देतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही मोजणी केली आणि वस्तूंची संख्या सिस्टीममध्ये दाखवलेल्या संख्येपेक्षा कमी आढळली, तर तुम्ही अलाइन बुक्समध्ये स्टॉक इश्यू करून साठा समायोजित करू शकता, आणि जर जास्त आढळल्या तर तुम्ही स्टॉक रिसीव्ह करून सिस्टीम अपडेट करू शकता. जर अलाइन बुक्समध्ये माझ्याकडे प्रत्यक्ष साठ्यापेक्षा जास्त उत्पादने नोंदलेली असतील, तर मी साठा समायोजित करण्यासाठी ती उत्पादने इश्यू करेन. याउलट, जर अलाइन बुक्समध्ये माझ्याकडे प्रत्यक्ष साठ्यापेक्षा कमी उत्पादने दाखवली असतील, तर मी ती उत्पादने रिसीव्ह करून सिस्टीम अपडेट करेन. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. सर्वप्रथम, आप उत्पादन निवडतो. मग, जर आपल्याला स्टॉक इश्यू करायचा असेल, तर आपण तो करतो. आपल्याला स्टॉक रिसीव्ह करायचा असेल, तो करतो. त्याआधी उत्पादनासाठी बॅच नंबर निवडतो, मग इश्यू किंवा रिसीव्ह ठरवतो. एंट्री सेव्ह करतो, स्टॉक ॲडजस्टमेंट होते. पुढील फीचर म्हणजे मटेरियल इश्यू. समजा, मी अशी विक्री योजना चालवतोय जिथे ग्राहकांनी 4पेक्षा जास्त तुकडे घेतल्यास त्यांना एक तुकडा मोफत मिळतो. कारण मी मोफत उत्पादनांसाठी खरेदी किंवा विक्री बिल तयार करू शकत नाही, त्यामुळे मी माझ्या स्टॉकमध्ये योग्य ते बदल करण्यासाठी मटेरियल इश्यू वापरतो. इथे मी माझ्या इन्व्हेंटरीमधून मोफत साहित्य इश्यू करू शकतो, कोणाला इश्यू केले यासारख्या टीका जोडू शकतो, आणि उत्पादन इश्यू करण्यापूर्वी सर्व संबंधित तपशील भरू शकतो. अशाच प्रकारे मटेरियल रिसिप्ट देखील आहे. जर मला काही मोफत उत्पादने बिलाशिवाय मिळाली, तर मी ती इथे नोंदवू शकतो आणि माझ्या स्टॉक रेकॉर्डमध्ये योग्य ते बदल करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे फिजिकल स्टॉक टेकिंग आहे, जे मूलतः आपल्या इन्व्हेंटरीचे ऑडिट रिपोर्ट असते. जेव्हा केव्हा तुम्ही फिजिकल स्टॉक ऑडिट करता, तेव्हा तुम्ही इथे डेटा नोंदवू शकता, ज्यामुळे विशिष्ट तारखेला स्टॉकची स्थिती ट्रॅक करता येते. हे नियमित इन्व्हेंटरी पडताळणी आणि ऑडिटिंगसाठी मदत करते. यानंतर इंटरब्रच ट्रान्सफर येते, जे अशा व्यवसायांसाठी उपयुक्त आहे ज्यांची अनेक ठिकाणी शाखा असून वेगळे स्टॉक्स ठेवले जातात. समजा माझ्याकडे एका शाखेत स्टॉक आहे आणि तो दुसऱ्या शाखेत हलवायचा आहे. मी माझ्या स्वतःच्या शाखांमध्ये इनव्हॉइस तयार करू शकत नाही, म्हणून इंटरब्रच ट्रान्सफर वापरतो. मला ज्या शाखेला प्रॉडक्ट लागेल, तिथून मी इंटरब्रच इश्यू रिक्वेस्ट उभारतो. मी मुंबई शाखेत असेन, चेन्नई शाखेतून 100 पाण्याच्या बाटल्या हव्या असतील, रिक्वेस्ट तयार करून सेव्ह करतो. यानंतर चेन्नई शाखेला ही रिक्वेस्ट दिसेल आणि ते इंटरब्रच इश्यू तयार करून स्टॉक मुंबईला पाठवतील. ते रिक्वेस्ट उचलतात, तारीख, कराचे तपशील भरतात आणि सेव्ह करतात. या टप्प्यावर उत्पादने गुड्स इन ट्रान्झिट म्हणून मार्क केली जातात. शिपमेंट मुंबईला आल्यानंतर मी इंटरब्रच रिसिप्टमध्ये जाऊन रिसिप्टचे तपशील भरतो, जसे की रिसिप्ट नंबर, कर आणि पोस्टिंग जीएल. मी इंटरब्रच इश्यूमधून तपशील उचलून काय पाठवले गेले होते हे कन्फर्म करू शकतो. कन्फर्म करून सेव्ह केल्यावर रिसिप्ट पूर्ण होते आणि ट्रान्सफर संपते. तर सारांशात, तुम्ही एका शाखेतून उत्पादने मागवता, दुसरी शाखा ती इश्यू करते आणि तुम्ही तुमच्या ठिकाणी उत्पादने स्वीकारता. अशा प्रकारे इंटरब्रच ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण होते. या पद्धतीने तुम्ही तुमच्या व्यवसायात सहजपणे साहित्य इश्यू आणि रिसीव्ह करू शकता. कॉन्फिगरेशन पर्यायांवरून जाऊया. विभाग. आवश्यक पृष्ठावर कोणतेही बदल करायचे असतील तर तुम्हाला कॉन्फिगरेशन विभागात जावे लागेल. हे कॉन्फिगरेशन फील्ड सारखेच आहे, तुमच्या गरजेनुसार सेट करू शकता. प्रथम पालक दस्तऐवज आहे. येथे तुम्ही मूळ दस्तऐवज काय असेल ते निवडा. जर तुम्हाला मूळ दस्तऐवजापेक्षा जास्त प्रमाणात परवानगी द्यायची नसेल, तर तुम्ही तो पर्याय सक्षम करू शकता. यानंतर
जर तुम्हाला इतर कुठूनही दस्तऐवज आणायचे असतील तर तुम्ही ठरवता की ते कसे आणायचे. लाईन आयटम प्रमाणानुसार पूर्ण दस्तऐवज किंवा टॉप हेडरसह लाईन आयटम प्रमाणानुसार तुमच्या प्रक्रियेला योग्य असा पर्याय तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर पालक दस्तऐवजासाठी ऑटो एक्सपायरी तारीख असते जी तुम्ही इथे टाकू शकता. यानंतर येते तुमची तारीख निवड. ती सामान्य दरावर असो किंवा पालक दस्तऐवजावर आधारित असो, तुम्ही त्यानुसार निवडता. पुढे आहे स्किप सिलेक्टेड लोकेशन फिल्टर. जर तुम्हाला लोकेशन फिल्टर वापरायचा नसेल तर फक्त इथे क्लिक करा. त्याच्या पुढे तुम्हाला पालक दस्तऐवज पार्टी आणि सबपार्टी फिल्टर मिळतो. इथे तुम्ही कोणता फिल्टर हवा ते निवडता. यानंतर अलाउड आयटम टाईप ड्रॉप डाऊन मधून तुम्हाला कोणत्या प्रकारचे आयटम्स परवानगी द्यायचे आहेत ते निवडा. नंबरिंगकडे वळूया. तुमचा इनव्हॉइस नंबर ऑटोमॅटिक जनरेट होईल ते ठरवा. त्यासाठी न्यूमेरिक सिरीज निवडा किंवा मॅन्युअल एंट्री हवी असेल तर मॅन्युअलवर स्विच करा. नंबरिंग दरवर्षी दरमहा रिसेट होणार नाही. इनव्हॉइस नंबरसाठी एक प्रिफिक्स सेट करू शकता. हे ऑटोमॅटिक किंवा मॅन्युअल असू शकते, तुमच्या पसंतीनुसार. यानंतर तुम्ही ठरवता की इनव्हॉइस नंबर कसा वेगळा करायचा. स्लॅश, हायफन, स्पेस किंवा अजिबात सेपरेटर ठेवता. शेवटी तुम्ही ठरवता की इनव्हॉइस नंबरमध्ये किती अंक असावे. पुढे आहे नोटिफिकेशन विभाग. जसे तुम्ही सेल्स आणि परचेस मॉड्यूल्समध्ये पाहिले असेल, इथे तुम्ही ईमेल किंवा व्हॉट्सॲप मेसेजेस कसे पाठवायचे ते कॉन्फिगर करता. प्रक्रिया तीच आहे. यानंतर येतात अप्रूव्हल सेटिंग्ज. तुम्ही ठरवू शकता की डॉक्युमेंट्ससाठी मंजुरी आवश्यक आहे का. ती सिंगल लेव्हल, 2 स्तरीय किंवा वर्कफ्लो आधारित मंजुरी असावी का. कॉन्फिगरेशन्स इम्पोर्टही करता येतात. तुम्ही इम्पोर्ट विभागातून फॉर्मॅट डाउनलोड करा, तपशील भरा आणि ते अपलोड करा. जर तुम्हाला इनव्हॉइसचे तपशील कोणाला पाठवायचे असतील तर तुम्ही ते शेड्यूल करू शकता किंवा थेट इथून मेल करू शकता. आता आपण जॉब वर्क आउटवर्डकडे पुढे जाऊया. जॉब वर्क आउटवर्ड म्हणजे काय. समजा तुम्ही एक मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय चालवता, उदाहरणार्थ ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग. तुम्ही सर्व काही इनहाऊस बनवता, फक्त बॅटरीज वगळता, ज्या तुम्ही बाहेरील विक्रेत्याकडून बनवून घेता. बाहेरील विक्रेत्याला काम देण्याच्या प्रक्रियेला जॉब वर्क आउटवर्ड म्हणतात. या विभागात पहिलं पाऊल म्हणजे जॉब वर्क आउटवर्ड रेट सेट करणे. तुम्ही प्रक्रियेचं नाव, त्या प्रक्रियेतून तयार होणारी वस्तू आणि दर निवडता. यानंतर येतो मटेरियल इश्यू फॉर जॉब. जसं तुम्ही फ्री प्रॉडक्ट्स किंवा स्टॉक ॲडजस्टमेंटसाठी मटेरियल इश्यू करता, तसंच इथे तुम्ही जॉब वर्कसाठी विक्रेत्याला मटेरियल इश्यू करता. तुम्ही विक्रेता, शाखा, इश्यूची तारीख, प्रक्रियेचं नाव, प्रक्रियेचा दर, ते फ्रेश आहे की रिवर्क, संदर्भ क्रमांक आणि तारीख निवडता. तुम्ही आयटम्स बारकोड स्कॅन करून किंवा मॅन्युअली निवडून एंटर करू शकता. निवड झाल्यावर तुम्ही जॉबसाठी विक्रेत्याला दिलेल्या मटेरियलचं तपशील सेव्ह करता. यानंतर आहे मटेरियल रिसिप्ट आफ्टर जॉब. कधी कधी विक्रेता तयार मालासोबत जास्तीचं किमान वापरलेलं कच्चं मटेरियल परत करतो. ही परत आलेली मटेरियल्स इथे नोंदवली जातात. तुम्ही विक्रेता, शाखा, रिसिप्टची तारीख, रिसिप्ट नंबर, प्रक्रिया, ते फ्रेश आहे की रिवर्क आणि संबंधित इश्यू नंबरशी लिंक करता. तपशील भरल्यावर तुम्ही रिसिप्ट सेव्ह करता. प्रवाह असा आहे की तुम्ही तयार माल आणि तारीखसह प्रक्रिया तयार करता, आवश्यक मटेरियल्स विक्रेत्याला देता. जॉब वर्कनंतर परत आलेली मटेरियल रिसिप्ट आफ्टर जॉब वर्कमधून नोंदवता. तुम्ही जॉब वर्क मटेरियल इश्यूमधून थेट रिसिप्टचे तपशील घेऊ शकता. ठीक आहे, तर जॉब वर्कसाठी मटेरियल इश्यू केल्यानंतर आपण आता जॉब वर्क आउटवर्ड इनव्हॉइसकडे जातो. आता एकदा आपण जॉब वर्कसाठी कच्चा माल दिला की तो परत येतो, कधी तयार मालासोबत आणि कधी फक्त कच्चा माल परत येतो. तयार मालासोबतच विक्रेता आपल्याला एक इनव्हॉइसही पाठवतो आणि हे काहीसं खरेदी इनव्हॉइससारखेच मानले जाते. तर हे कसे नोंदवायचे ते पाहूया. तुम्ही जॉब वर्क आउटवर्ड इनव्हॉइस विभागात जाल आणि अगदी नेहमीच्या खरेदी इनव्हॉइसप्रमाणेच ते नोंदवायला सुरुवात कराल. सर्वप्रथम तुम्हाला प्रकार निवडावा लागेल.
म्हणजेच ही रोख खरेदी आहे की उधारीवर खरेदी आहे ते ठरवा. शाखा निवडा, विक्रेता निवडा आणि ईमेल टाका. जर चलन रूपांतरण आवश्यक असेल तर चलन निवडा आणि रूपांतरण दर भरा. यानंतर या इनव्हॉइसचा संबंध कोणत्या प्रक्रियेशी आहे ते निवडा. मग इनव्हॉइसची तारीख आणि जॉब वर्क इनव्हॉइस क्रमांक भरा. इथे टीप: क्रमांक देण्याचा फॉर्मॅट बदलायचा असेल तुम्ही कॉन्फिगरेशन नंबरिंगमध्ये जाऊन अपडेट करू शकता. तुमच्याकडे रेफरन्स नंबर किंवा रेफरन्स तारीख असल्यास ती इथे जोडा. आणि जर व्यवहारात एखादा एजंट सामील असेल तर तुम्ही इथे एजंटचे नाव निवडू शकता. त्याच्यानंतर या इनव्हॉइसवरील कर समाविष्ट आहे की वेगळा आहे ते निवडा. बिलिंग पत्ता आणि शिपिंग पत्ता सेट करा. जर पेमेंट टर्म्स असतील तर त्या निवडा. आता इथे एक उपयुक्त गोष्ट आहे. तुमच्या उत्पादनावर बारकोड असल्यास तुम्ही त्याचा वापर करून ते निवडू शकता किंवा तुम्ही मटेरियल रिसीव्ड आफ्टर जॉब वर्कमधून तपशील थेट घेऊ शकता. म्हणजे तुम्ही आयटम्स निवडाल, तुम्हाला मिळालेला अंतिम उत्पादन जोडा, मग युनिट, प्रमाण, दर वगैरेसारखे आयटम तपशील भरा. हे सगळं झाल्यावर फक्त ते सेव्ह करा. लक्षात ठेवा, अटॅचमेंटचा पर्याय आहे जिथे तुम्ही विक्रेत्याचा इनव्हॉइस अपलोड करू शकता. त्यामुळे नंतर कधीही शोधायची गरज पडल्यास तो तिथेच मिळेल. फायलीत शोधण्याची गरज नाही. आता जर ब्रोकरेज, ट्रान्सपोर्टेशन, TCS शुल्क असेल तर तुम्ही ते परचेस ॲट्रिब्यूट्स वापरून जोडू शकता. आणि जर लागू होत असेल तर त्याचे तपशीलही तुम्ही भरू शकता. तुमच्याकडे लॉजिस्टिक्स तपशीलांसाठी एक विभागही आहे जर तुम्हाला ती माहिती नोंदवायची असेल. सगळं व्यवस्थित झाल्यावर सेव्ह करा आणि तुमचा जॉब इनव्हॉइस पूर्ण झाला. या टप्प्यावर तुम्ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे. जॉब वर्क किंमत ठरवली, साहित्य दिलं, तयार माल मिळवला, इनव्हॉइस घेतला आणि तो सिस्टीममध्ये नोंदवला. पेमेंट करण्याचा विषय आला की ते पेमेंट बिल विभागातून केलं जातं जो परचेस मॉड्यूल पॅकेजचा भाग आहे. चला आता जॉब वर्क इनवर्डकडे वळूया. तर ही एक वेगळी परिस्थिती आहे. समजा तुम्ही बॅट्या बनवत नाही पण ब्रेक्स बनवता. आता जो कोणी ब्रेक्स बनवत नाही तो तुम्हाला त्याचं कच्चं साहित्य देतो आणि ब्रेक्स बनवून द्यायला सांगतो. अशा वेळी ही जॉब वर्क इनवर्ड प्रक्रिया आहे. इथे पहिलं पाऊल म्हणजे जॉब वर्क इनवर्ड रेट ठरवणं. अगदी आपण आउटवर्ड जॉब वर्कसाठी केलं तसं. म्हणून तुम्ही प्रक्रिया, तयार वस्तू आणि दर निश्चित कराल. यानंतर जॉब वर्कसाठी मटेरियल रिसिप्टमध्ये जा. इथेच तुम्ही ग्राहकाकडून कच्चं साहित्य स्वीकाराल. इथे तुम्ही ग्राहकाचं नाव निवडा, रिसिप्टची तारीख टाका, कोणत्या प्रक्रियेसाठी आहे ते निवडा, प्रक्रियेचा दर निवडा, ते साहित्य नवीन आहे की पुन्हा कामासाठी आहे ते सांगा आणि मग रेफरन्स नंबर व रेफरन्स तारीख भरा. पार्टी आणि शिपिंग पत्ता जोडा आणि मग आयटमचे तपशील भरा. अगदी आउटवर्ड जॉब वर्क स्क्रीनमध्ये जसं करता तसं. सगळं भरल्यानंतर फक्त सेव्ह करा आणि जॉब वर्कसाठी मटेरियल रिसिप्ट नोंदवली जाईल. आता साहित्य मिळाल्यानंतर तुम्ही पुढे जाऊन उत्पादन तयार कराल. ते झाल्यावर तयार झालेलं उत्पादन आणि उरलेलं कच्चं साहित्य पुन्हा ग्राहकाकडे परत द्यावं लागेल. ते करण्यासाठी तुम्ही जॉब वर्कमधून मटेरियल इश्यूमध्ये जाल. इथेही तुम्ही ब्रंच निवडाल, ग्राहक निवडाल, इश्यूची तारीख आणि इश्यू नंबर टाकाल, प्रोसेस निवडाल आणि ते फ्रेश आहे की रिवर्क हे मार्क कराल, मूळ इश्यूचा उल्लेख कराल, रेफरन्स नंबर आणि रेफरन्स तारीख टाकाल आणि मग तुम्ही परत देत असलेली आयटम्स निवडाल. आणि एकदा सगळं झालं की फक्त सेव्ह करा. आणि अशा प्रकारे अलाइन बुक्समध्ये जॉब वर्क इनवर्ड आणि आउटवर्ड प्रक्रिया व्यवस्थापित केली जाते. रेट सेट करणे, साहित्य इश्यू आणि रिसीव्ह करणे,
इनव्हॉइस नोंदवणे आणि प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्याने ट्रॅक करणे हे सगळं यात समाविष्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण ग्राहकाला इनव्हॉइस जारी करू. त्यासाठी आपण इन्व्हेंटरी जॉब वर्क इनवर्ड इनव्हॉइस या पर्यायावर जाऊ. मुळात हे एक विक्री इनव्हॉइस आहे कारण आपण त्यांचे जॉब वर्क पूर्ण केले आहे. म्हणून आता आपण त्यांच्यासाठी एक सर्व्हिस इनव्हॉइस तयार करणार आहोत. तर सर्वात आधी आपण प्रकार निवडू, म्हणजे कॅश आहे की क्रेडिट. मग आपण कोणत्या ब्रांचमधून हा इनव्हॉइस काढत आहोत ती ब्रांच निवडू. त्यानंतर ग्राहक निवडा, ईमेल टाका आणि जर वेगळ्या चलनात असेल तर चलन रूपांतरण दर निवडू आणि मग कोणत्या प्रक्रियेसाठी हा इनव्हॉइस तयार केला जात आहे ते निवडू. पुढे तारीख आणि मग जॉब वर्क इनव्हॉइस नंबर द्यावा लागेल. आता जसं मी मागच्या भागात सांगितलं, जर तुम्हाला इनव्हॉइस नंबर बदलायचा असेल तर तुम्ही नेहमीच कॉन्फिगरेशन नंबरिंगमध्ये जाऊन तो तिथून अपडेट करू शकता. मग आपल्याकडे रेफरन्स नंबर, रेफरन्स तारीख आहे आणि जर एखादा एजंट किंवा सेल्समन सहभागी असेल तर तुम्ही त्यांनाही निवडू शकता. तसंच इनव्हॉइस करामध्ये कर समाविष्ट आहे की नाही चिन्हांकित करायला विसरू नका. महत्त्वाचा भाग, तुम्ही जॉब वर्क इश्यूमधून डेटा घेणार आहात. आपण जी सर्व सामग्री बाहेर पाठवली आहे, ज्या तयार वस्तूंवर आपण काम केलं आहे, त्या आपण थेट जॉब वर्क इश्यूमधूनच घेणार आहोत. म्हणून ग्राहक निवडल्यानंतर तुम्हाला जॉब वर्कमधून डेटा घेण्याचा पर्याय दिसेल. तिथून तुम्ही संबंधित आयटम्स निवडा, ओके क्लिक करा. खूप सोपं आहे. हे झाल्यावर फक्त सेव्ह करा. बघा, तुमचा इनव्हॉइस तयार झाला. तुम्ही हा इनव्हॉइस ईमेल, SMS द्वारे पाठवू शकता. पेड प्लॅनवर असाल, व्हॉट्सॲपवरूनही पाठवू शकता. सर्व्हिस जॉब कार्ड, ठीक आहे. आता पुढे जाऊ. इन्व्हेंटरीमध्ये आपल्याकडे सर्व्हिस जॉब कार्ड आहे. म्हणजे सर्व्हिस जॉब कार्ड नेमकं काय आहे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. हे सेवा आधारित उद्योगांमध्ये सेवा किंवा दुरुस्तीच्या कामांचे व्यवस्थापन आणि ट्रॅकिंगसाठी वापरले जाणारे दस्तऐवज आहे. यात सहसा जॉबचे वर्णन, ग्राहकाची माहिती, नेमलेला तंत्रज्ञ, लागणारे पार्ट्स, सेवा शुल्क, पूर्णत्वाची स्थिती यांसारख्या गोष्टी असतात. ऑटोमोबाईल वर्कशॉपमध्ये सर्व्हिस जॉब कार्डमध्ये आवश्यक दुरुस्त्या, वापरलेले स्पेअर पार्ट्स आणि एकूण बिलिंगचा समावेश असतो. मग हे कसं तयार करायचं? सर्व्हिस जॉब कार्डमध्ये जाऊ. पहिल्या विभागात तपशील भरायला सुरुवात करू. सर्वप्रथम शाखा निवडा, मग ग्राहक निवडा आणि या कार्डसाठी एखादा मॅनेजर नेमला असेल तर तोही निवडू शकता. पुढे आपण सर्व्हिस आयटम निवडू. उदाहरणार्थ, ग्राहक श्री शर्मा, मॅनेजर श्री वर्मा आणि सर्व्हिस आयटम ब्रेक दुरुस्ती, फक्त प्रत्येक गोष्ट निवडा. यानंतर आपल्याकडे जॉब कार्ड नंबर, जॉब कार्ड तारीख, संदर्भ क्रमांक आणि संदर्भ तारीख असते. आपल्याकडे अंदाजित रकमेचा विभागही आहे. म्हणून समजा मी पार्ट्ससाठी 3000 रुपये आणि मजुरीसाठी 3000 रुपये असा अंदाज लावला आहे. ते इथे टाका. पुढे डिलिव्हरीची तारीख टाका. समजा 4 वाजता संध्याकाळी सेल्समन नेमलेला असेल तोही निवडू शकता. काम पूर्ण झाले असेल बंद मार्क करू शकता. मिळालेली ॲक्सेसरीज, आयटमचे वर्णन, नोंदवलेली समस्या आणि आयटमची स्थितीही टाकू शकता. आता आयटम यादी येते. हे पार्ट्स किंवा सेवा आहेत ज्या कराव्या किंवा बदलाव्या लागतील. तुम्ही ते येथे प्रविष्ट कराल आणि त्यावर आधारित वस्तूंचे मूल्य, कर, विमा, पॅकिंग शुल्क आणि इतर सर्व काही मोजले जाईल. जॉब कार्डशी संबंधित कोणतेही कागदपत्र असेल तर तुम्ही ते येथे अपलोड करू शकता. आणि बस झालं. जॉब कार्ड आता तयार झाले आहे. जॉब कार्ड विरुद्ध साहित्याचा प्रश्न. आता जॉब कार्ड तयार झाल्यानंतर आपण जॉब कार्ड विरुद्ध मटेरियल इश्यूकडे जाऊ. येथे तुम्ही कामासाठी आवश्यक सुटे भाग साहित्य नमूद करता. येथे तुम्ही जॉब कार्ड नंबर, इश्यू तारीख आणि संदर्भ तारीख निवडाल. तुम्ही जॉब कार्ड निवडल्यावर सर्व तपशील आपोआप भरले जातील, जसे की कोणती समस्या नोंदवली आहे, वस्तूंचे तपशील इत्यादी.
मग तुम्ही त्या कामासाठी आवश्यक वस्तू निवडून सेव्हवर क्लिक कराल. म्हणजे हेच ते ठिकाण आहे जिथे तुम्ही काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक साहित्य इश्यू करता. जॉब कार्ड विरुद्ध साहित्य प्राप्ती. समजा आपण एखादा भाग, कदाचित 120 GSMचा कॉईल इश्यू केला, पण तंत्रज्ञाने तो वापरला नाही. अशा वेळी आपण जॉब कार्ड विरुद्ध साहित्य प्राप्ती या पर्यायाकडे जातो. मग जॉब कार्ड निवडा, त्याचे तपशील दिसतील. परत येणारी वस्तू प्रमाण निवडा, सेव्हवर क्लिक करा. या पद्धतीने वापरलेले साहित्य पुन्हा तुमच्या साठ्यात येते. जॉब कार्ड विरुद्ध इनव्हॉइस. काम पूर्ण झाल्यावर आणि वापरलेले भाग अंतिम झाल्यावर आपण जॉब कार्ड विरुद्ध इनव्हॉइस या पर्यायाकडे जाऊ. इथे आपण अंतिम इनव्हॉइस तयार करतो. सर्वप्रथम तुम्ही निवडाल की हे इनव्हॉइस आहे का आणि ते कर, रोख किंवा उधार यापैकी कोणत्या प्रकारचे आहे. मग तुम्ही शाखा आणि जॉब कार्ड क्रमांक निवडाल. जॉब कार्ड निवडल्यानंतर ग्राहक, वस्तू, विक्रेता, किंमत श्रेणी असे सर्व संबंधित तपशील आपोआप दिसतात. त्यानंतर तुम्ही कोड, कर तपासू शकता. सर्व काही योग्य असल्यास फक्त सेव्ह करा. एवढंच. आता त्या विशिष्ट सर्व्हिस जॉब कार्डवर इनव्हॉइस तयार झाला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण जॉब कार्ड बंद करण्याच्या पर्यायाकडे येतो. आता इथे हे खरं तर खूप सोपं आहे. आपल्याला फक्त शाखा, क्विक पिरियड निवडायचा आहे आणि मग क्लोजर डेट सेट करायची आहे. म्हणजे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आपण ते बंद करतोय हे ठरवायचं आहे. एकदा आपण हे केलं की त्या कालावधीतील सर्व जॉब कार्ड्स स्क्रीनवर दिसतील. तिथून आपण फक्त बंद करायचं जॉब कार्ड निवडायचं, सेव्हवर क्लिक करायचं आणि ते जॉब कार्ड आता अधिकृतपणे बंद झालं आहे. म्हणून हो, अलाइन बुक्समध्ये जॉब कार्ड बंद करणं सोपं आहे. आता पुढे जाऊया. इन्व्हेंटरी मॉड्यूलमध्ये आपण बरंच काही कव्हर केलं आहे. आपण इन्व्हेंटरी कॉन्फिगरेशन, आयटम मास्टर, पिक अटॅक, सबआयटम, स्टॉक ॲडजस्टमेंट, मटेरियल इश्यू, मटेरियल रिसिप्ट, फिजिकल स्टॉक रिकन्सिलिएशन, इंटरब्रांच ट्रान्सफर्स, जॉब वर्क आउटवर्ड, जॉब वर्क इनवर्ड आणि सर्व्हिस जॉब कार्ड पाहिले आहेत. मग पुढे चला रिपोर्ट्सबद्दल बोलूया. आणि खरं सांगायचं तर अलाइन बुक्समध्ये इतके रिपोर्ट्स आहेत की ते व्यवसाय व्यवस्थापन खूपच सोपं करू शकतात. हे रिपोर्ट्स सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. मग मी तुम्हाला इन्व्हेंटरी मॉड्यूलमध्ये उपलब्ध असलेल्या काही मुख्य रिपोर्ट्समधून घेऊन जातो. आपण रिपोर्ट्समध्ये जाऊ आणि मग सर्व रिपोर्ट्सवर क्लिक करू. इथे तुम्हाला इन्व्हेंटरी रिपोर्ट्ससाठी एक वेगळा विभाग दिसेल. फक्त मोअर रिपोर्ट्सकडे जा. त्याखाली तुम्हाला इन्व्हेंटरीशी संबंधित सर्व काही सापडेल. आता आपण सर्वात आधी पाहणार आहोत तो प्रायमरी स्टॉक रिपोर्ट. यात आयटम मास्टर, सबआयटम मास्टर आणि बंडल डिटेल्ससह आयटम मास्टर अशा व्ह्यूजचा समावेश आहे. म्हणजे आयटम मास्टरमध्ये तुम्ही आयटम तयार करताना भरलेली सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल, जसे की आयटमचे नाव, कोड, ग्रुप, कॅटेगरी आणि इतर सर्व काही. हेच सबआयटम मास्टर आणि बंडल डिटेल्ससाठीही लागू आहे. मग आपण स्टॉक लेजरकडे येतो. या विभागात स्टॉक डे बुक, स्टॉक लेजर सबआयटमाइज्ड, डेली आयटम मूव्हमेंट आणि मंथली आयटम मूव्हमेंट अशा पर्यायांचा समावेश आहे. तर सर्वप्रथम स्टॉक लेजर नेमकं काय आहे? चला स्टॉक डे बुकपासून सुरुवात करूया. हे तुम्हाला एखाद्या विशिष्ट दिवशी झालेली स्टॉकची हालचाल दाखवतं. काय आलं, काय गेलं, सगळं काही. मग मुख्य स्टॉक लेजर आहे. आणि इथेच मजेशीर भाग आहे. तुम्ही वेगवेगळे फिल्टर्स लावू शकता. तुम्ही क्विक पिरियड निवडू शकता, झिरो ट्रान्झॅक्शन्स स्किप करायच्या ठरवू शकता, ब्रंच आयटम ग्रुप, वेगळा आयटम निवडू शकता. फिल्टर्स लावून व्ह्यूवर क्लिक केल्यावर तुम्हाला निवडलेल्या तारखांनुसार ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स, इश्यू क्वांटिटी आणि रिसिप्ट क्वांटिटी स्पष्ट रिपोर्ट मिळेल. आता तुम्हाला खोलात जायचं असेल तर तुम्ही स्टॉक लेजर सबआयटमाइज तपासू शकता. हे उपयुक्त आहे जेव्हा तुम्ही सबआयटम्स तयार केले असतील, एखाद्या प्रॉडक्टचे व्हेरियंट्स असतील. प्रत्येक सबआयटमची स्टॉक ॲक्टिव्हिटी वेगळी. खरं तर सबआयटम्स असण्यामागचं मुख्य कारण रिपोर्ट्समध्ये तपशीलवार माहिती मिळवणं.
पुढचं आहे डेली आयटम मूव्हमेंट. यामध्ये तुम्हाला एखाद्या आयटमची रोजची हालचाल दिसेल आणि त्यासोबतच आपल्याकडे मंथली आयटम मूव्हमेंट रिपोर्ट ही आहे, जो तुम्हाला महिन्यानुसार सारांश देतो. त्याच्यानंतर आपल्याकडे स्टॉक ट्रायल रिपोर्ट्स आहेत. हे काही वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागलेले आहे. म्हणून आपल्याकडे स्टॉक ट्रायल सबआयटम वाईज, स्टॉक ट्रायल ट्रान्झॅक्शन टाईप वाईज, स्टॉक ट्रायल लोकेशन किंवा वेअरहाऊस वाईज आणि स्टॉक ट्रायलचं ग्रीड व्ह्यू व्हर्जन सुद्धा आहे. स्टॉक ट्रायल रिपोर्ट उघडल्यावर आणि फिल्टर्स निवडल्यावर तुम्हाला निवडलेल्या कालावधीसाठी ओपनिंग स्टॉक, आलेली आयटम्स, इश्यू केलेली आयटम्स, क्लोजिंग बॅलन्स असे तपशील दिसतील. स्टॉक ट्रायल सबआयटम वाईज निवडल्यास प्रत्येक सबआयटमसाठी वेगळा तपशील दिसेल. म्हणजे फक्त एक आयटम पाहण्याऐवजी, समजा पेन, तर तुम्हाला ऑरेंज, ब्लू, ग्रीन असं सगळंही दिसेल. आता ट्रान्झॅक्शन टाईप वाईज स्टॉक ट्रायल तुम्हाला खूपच उपयुक्त तपशीलवार माहिती देते. उदाहरणार्थ, तुम्ही पाहू शकता की या आयटमसाठी खरेदी इनव्हॉइसद्वारे किती माल आला, किती विकला गेला, इनव्हॉइसची स्थिती काय आहे, कुठे वापरला गेला, सर्व तपशील प्रत्येक ट्रान्झॅक्शन टाईपनुसार मांडलेले असतात. यानंतर लोकेशन वेअरहाऊस वाईज स्टॉक ट्रायल. ही सुविधा शाखा वेअरहाऊसमधील स्टॉक मूव्हमेंटची तुलना मदत करते. उदाहरणार्थ, चेन्नई लोकेशनमध्ये पाहू शकता की ओपनिंग बॅलन्स 400 होता, क्लोजिंग बॅलन्स 400 होता, निवडलेल्या कालावधीत कोणतीही ट्रान्झॅक्शन झाली नाही. त्याचप्रमाणे इतर लोकेशन्ससाठी तुम्हाला संबंधित स्टॉक ॲक्टिव्हिटी दिसतील. ग्रीड व्ह्यू हे मुळात नेहमीच्या रिपोर्टसारखेच आहे, पण ते अधिक संरचित ग्रीड फॉर्मॅटमध्ये दाखवले जाते जेणेकरून वाचायला सोपे जाईल. आणि शेवटी आपल्याकडे महिनावार स्टॉक ट्रायल देखील आहे. जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या महिन्यांतील स्टॉक डेटा तुलना करायचा असेल आणि वेळोवेळी इन्व्हेंटरी लेव्हल्समध्ये कसा बदल झाला हे पाहायचे असेल, तेव्हा हे अगदी योग्य आहे. तर हो, यामध्ये अलाइन बुक्समध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या इन्व्हेंटरी रिपोर्ट्सचा समावेश होतो. हे रिपोर्ट्स तपशीलवार, कस्टमायझेबल आणि माहितीपूर्ण व्यवसाय निर्णय घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण व्हॅल्युएशन विभागाकडे जातो. आता व्हॅल्युएशनमध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स उपलब्ध आहेत. यामध्ये स्टॉक व्हॅल्युएशनवर आधारित स्टॉक व्हॅल्युएशन, तपशीलवार स्टॉक व्हॅल्युएशन, शेवटच्या खरेदी दरावर स्टॉक व्हॅल्युएशन, बंकेसाठी स्टॉक स्टेटमेंट, ॲट्रिब्यूटनुसार व्हॅल्युएशन, सबआयटमनुसार व्हॅल्युएशन आणि एक नवीन स्टॉक व्हॅल्युएशन रिपोर्ट देखील. चला या प्रत्येक गोष्टीवर एक एक करून नजर टाकूया. सर्वात आधी स्टॉक व्हॅल्युएशन. बुक्समध्ये स्टॉकचे मूल्य दाखवते. तुमच्याकडे किती स्टॉक व त्याचे एकूण मूल्य दर व प्रमाणानुसार किती तुम्हाला दिसेल. ही जलद झलक तुम्हाला तुमच्या इन्व्हेंटरीचे मूल्य किती हे समजायला मदत करते. यानंतर येते वर आधारित स्टॉक व्हॅल्युएशन. हे सोपे व सरळ. खरेदी किंवा खर्चाच्या स्टॉकचे मूल्य पाहण्याऐवजी नुसार पाहता. जर तुम्ही किरकोळ मूल्ये ट्रॅक करत असाल तर हा रिपोर्ट उपयुक्त आहे. पुढे आहे स्टॉक व्हॅल्युएशन डिटेल. या रिपोर्टमध्ये तुम्हाला आयटम कोड, शिल्लक, कोणत्या व्हाउचरशी संबंधित आहे यासारखे तपशीलवार ब्रेकडाऊन दिसतील. उदाहरणार्थ, तो आयटम खरेदी, विक्री किंवा इतर कोणत्याही प्रकारातून आला आहे का, हे सर्व इथे सूचीबद्ध केले जाते. त्यानंतर आपल्याकडे शेवटच्या खरेदी दरावर आधारित स्टॉक व्हॅल्युएशन आहे. स्टॉकचे मूल्यांकन शेवटच्या दरावर पाहायचे असेल, ज्यावर आयटम खरेदी केला होता, तर हा रिपोर्ट पहा. शाखेचे नाव, आयटमचे नाव, आयटम कोड, सुरुवातीची शिल्लक, अंतिम शिल्लक आणि संबंधित इनव्हॉइस डेटा असे सर्व तपशील दिसतील. बंकेसाठी स्टॉक स्टेटमेंट पर्याय आहे. बंकेला स्टॉक स्टेटमेंट हवे असल्यास हा रिपोर्ट प्रिव्ह्यू करून शेअर करा. यामध्ये सुरुवातीचा स्टॉक, अंतिम स्टॉक, व्हॅल्युएशन इत्यादी सर्व आवश्यक तपशील नेमक्या स्वरूपात दिलेले असतात. आता आपण स्टॉक व्हॅल्युएशन ॲट्रिब्यूटनुसार या भागाकडे जात आहोत. हे त्या व्यवसायांसाठी आहे जे आयटम ॲट्रिब्यूट्स जसे की साईज,
रन किंवा कोणतेही कस्टम फील्ड्स वापरतात. तुम्ही तुमचा ॲट्रिब्यूट निवडू शकता आणि सिस्टम त्यानुसार स्टॉक व्हॅल्युएशनचे विभाजन दाखवते. यानंतर आपल्याकडे स्टॉक व्हॅल्युएशन सबआयटमनुसार हा पर्याय आहे. जर तुम्ही सबआयटम्ससोबत काम करत असाल, उत्पादनाच्या वेगवेगळ्या व्हेरियंट्स, तर तुम्ही या रिपोर्टमध्ये त्यांचा स्टॉक व्हॅल्युएशन पाहू शकता. आता आपण मटेरियल इश्यू, रिसिप्ट आणि ॲडजस्टमेंट या भागाकडे जाऊया. तर आपण आधीच पाहिलं आहे की मटेरियल कसं इश्यू करायचं, रिसीव्ह करायचं आणि स्टॉक ॲडजस्ट कसा करायचा. पण जर तुम्हाला एक रिपोर्ट पाहायचा असेल ज्यामध्ये तुम्ही हे ऑपरेशन्स किती वेळा केली आणि किती प्रमाणात केली हे दाखवलेलं असेल तर अशा वेळी हे रजिस्टर उपयोगी पडतात. आपण मटेरियल इश्यू रजिस्टरपासून सुरुवात करूया. इथे तुम्ही ठराविक कालावधीत वर्षभरात किती आयटम्स इश्यू ट्रॅक करू शकता. तुम्हाला आयटमचे तपशील, कोड्स, सबआयटम्स, किती पीसेस इश्यू दिसेल. पुढे रिसिप्ट रजिस्टर आहे, जे तसंच काम करतं. यात प्रत्येक आयटमचे किती युनिट्स रिसीव्ह केले आणि केव्हा हे दाखवलं जातं. आपल्याकडे स्टॉक ॲडजस्टमेंट रजिस्टर आहे. यात तुम्ही केलेल्या ॲडजस्टमेंटचं जास्त कमी नोंद, एकूण किती प्रमाण व रक्कम ॲडजस्ट केली आहे. यानंतर एक रिपोर्ट आहे ज्याला मटेरियल इश्यू वी रिसिप्ट म्हणतात. हा रिपोर्ट खूप उपयुक्त आहे जर तुम्हाला एका कालावधीत किती मटेरियल इश्यू झालं आणि किती रिसीव्ह झालं हे एकत्रितपणे तुलना करायचं असेल. तो तुम्हाला बॅलन्सही दाखवतो, त्यामुळे कुठेही तफावत आहे का हे सहज ट्रॅक करता येतं. पुढे ब्रंच ट्रान्सफर रिपोर्ट्स हे वेगवेगळ्या ठिकाणी किंवा शाखांमध्ये मालाची हालचाल कव्हर करतं. यामध्ये आपल्याकडे इंटरलोकेशन इश्यू रिक्वेस्ट, इंटरलोकेशन इश्यू रजिस्टर, इंटरलोकेशन रिसिप्ट रजिस्टर, इंटरलोकेशन गुड्स इन ट्रान्झिट, इंटरलोकेशन गुड्स इन ट्रान्झिट बारकोडनुसार, इंटरलोकेशन इश्यू वी रिसिप्ट आणि इंटरलोकेशन रिक्वेस्ट वी इश्यू असे रिपोर्ट्स आहेत. चला इंटरलोकेशन इश्यू रिक्वेस्टपासून सुरुवात करूया. म्हणजेच जर एका शाखेने दुसऱ्या शाखेकडून स्टॉक मागवला असेल तर तुम्ही ते इथे ट्रॅक करू शकता. उदाहरणार्थ, समजा ब्रंच अ ने ब्रंच बी कडून 5 वस्तू मागवल्या, त्या रिक्वेस्ट्स या रिपोर्टमध्ये तारीख आणि वस्तूंच्या तपशिलांसह दाखवल्या जातील. यानंतर आपल्याकडे इंटरलोकेशन इश्यू रजिस्टर आहे, ज्यात दिलेल्या कालावधीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किती स्टॉक इश्यू केला हे दाखवलं जातं. पुढे इंटरलोकेशन रिसिप्ट रजिस्टर, जिथे तुम्ही दुसऱ्या टोकाला प्रत्यक्षात किती स्टॉक मिळाला हे ट्रॅक करू शकता. एक महत्त्वाचा रिपोर्ट येतो, इंटरलोकेशन गुड्स इन ट्रान्झिट. म्हणून समजा ब्रंच अ ने स्टॉक इश्यू केला आहे पण ब्रंच बी ने तो अजून मिळवलेला नाही. याचा अर्थमान अजूनही ट्रान्झिटमध्ये आहे. हा रिपोर्ट तुम्हाला सध्या किती वस्तू मार्गावर आहेत हे ट्रॅक करण्यात मदत करतो. हे गोंधळ टाळण्यासाठी उपयुक्त आहे. बारकोड वापरून स्टॉक मूव्हमेंट करत असाल तर बारकोडनुसार गुड्स इन ट्रान्झिट रिपोर्ट ही आहे, ज्यामुळे अचूक ट्रॅकिंग करता येतं. चला इंटरलोकेशन गुड्स इन ट्रान्झिटपासून सुरुवात करूया. जर तुम्हाला तुमच्या ब्रंचेसमध्ये सध्या ट्रान्झिटमध्ये असलेल्या मालाची किंमत जाणून घ्यायची असेल तर तुम्ही ती थेट इंटरलोकेशन गुड्स इन ट्रान्झिट रिपोर्टमधून पाहू शकता. फक्त एवढेच नाही, तर किती वस्तू ट्रान्झिटमध्ये आहेत आणि कुठून कुठे जात आहेत हेही तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला आणखी खोलात जायचं असेल तर तुम्ही इंटरलोकेशन गुड्स इन ट्रान्झिट बारकोडनुसारही उघडू शकता. यामुळे तुम्हाला बारकोड स्तरावर सविस्तर माहिती मिळते. त्यामुळे ब्रंचेसमध्ये ट्रान्झिटमध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूचा मागोवा घेता येतो. पुढे आपल्याकडे इंटरलोकेशन इश्यू विरुद्ध रिसिप्ट आहे. इथे तुम्ही पाहू शकता किती वस्तू मागवण्यात आल्या, किती इश्यू केल्या, किती रिसीव्ह झाल्या. हे उपयुक्त जर काही अडकले किंवा उशीर झाला ओळखायचे असेल. इंटरलोकेशन रिक्वेस्ट विरुद्ध इश्यू, ब्रंचकडून काय मागवले आणि किती इश्यू, प्रलंबित इश्यू किंवा कमतरता. आता आपण जॉब वर्क रिपोर्ट्सबद्दल बोलूया. तुम्हाला जॉब कार्ड, जॉब वर्क इनवर्ड आणि आउटवर्ड रिपोर्ट्स एकाच ठिकाणी मिळतील. जॉब वर्करकडे किती साहित्य पाठवले ते पाहण्यासाठी इश्यू फॉर जॉब वर्कवर जा. प्रक्रिया झाल्यावर किती साहित्य परत आले ते तपासण्यासाठी रिसिव्हड आफ्टर जॉब वर्कवर जा. तुम्ही ज्या जॉबर किंवा विक्रेत्याकडे साहित्य पाठवले आहे
त्याचा खाते इतिहास दाखवणारा जॉबर लेजर देखील आहे। जर तुम्हाला तपासायचे असेल की जॉबरकडे किती इनव्हॉइस तयार करण्यात आले तर ते तुम्ही जॉबर आउटवर इनव्हॉइस समरी मध्ये पाहू शकता। आता आपण तुलना करूया की जॉब वर्कसाठी किती साहित्य पाठवले गेले आणि प्रक्रिया झाल्यानंतर किती साहित्य परत आले। त्यासाठी इश्यू फॉर जॉब वर्क वी रिसीव्ड आफ्टर जॉब वर्क हा रिपोर्ट वापरा। यामध्ये तुम्हाला काय साहित्य बाहेर गेले, काय परत आले आणि अजून काय प्रलंबित आहे हे दाखवले जाते। यानंतर रिसीव्ड आफ्टर जॉब वर्क विथ कन्झम्पशन हा रिपोर्ट आहे। हा रिपोर्ट तुम्हाला वापराचा मागोवा घ्यायचा असेल तेव्हा उपयुक्त ठरतो। उदाहरणार्थ, तुम्ही 100 युनिट्स पाठवली, 20 परत आली। हा रिपोर्ट तुम्हाला सांगतो की 80 युनिट्स वापरली गेली। तुम्हाला आयटमचे तपशील, कोड, युनिट, प्रमाण, दर, एकूण वापरलेली रक्कम दिसेल। आपण सिरियल आधारित रिपोर्ट्सकडे जाऊया। आपल्याकडे सिरियल नंबरचा डिस्पॅच रजिस्टर आहे। हा रिपोर्ट तुम्हाला कोणते सिरियल नंबर आयटम्स डिस्पॅच झाले, कोणाला पाठवले आणि केव्हा पाठवले हे दाखवतो। तारीख, श्रेणी निवडा, आयटमची नावे, सिरियल नंबर, प्रमाण आणि ग्राहकांची नावे मिळतील। यानंतर सेल्स रजिस्टर सिरियल नंबरनुसार आहे, जिथे तुम्ही सर्व विकलेली आयटम्स सिरियलसह पाहू शकता। जर तुम्हाला काय खरेदी केले आहे ते शोधायचे असेल तर परचेस रजिस्टर सिरियल नंबरनुसार वापरा। हे देखील तसंच काम करतं, फक्त येणाऱ्या मालासाठी। आता समजा तुम्हाला साठ्यात नेमकं काय आहे ते तपासायचं असेल तर सिरियलनुसार स्टॉक बॅलन्स वापरा। हे तुम्हाला सांगतं की कोणते सिरियल नंबर अजूनही तुमच्या इन्व्हेंटरीमध्ये आहे। जर तुम्हाला मिसची समस्या येत असेल तर सिरियल विरुद्ध स्टॉक फरक नावाचा रिपोर्ट आहे। हा रिपोर्ट तुमच्या प्रत्यक्ष स्टॉकचे प्रमाण आणि सिस्टीममध्ये दाखवलेले प्रमाण सिरियल नंबरच्या पातळीवर विक्री, खरेदी, डिस्पॅच आणि इतर व्हाउचर्समध्ये तुलना करतो। पुढे आहे सिरियल स्टॉक ट्रॅकिंग। हे म्हणजे ऑडिट ट्रेल सारखं आहे। हे तुम्हाला प्रत्येक सिरियल नंबर कुठून कुठे हल्ला, खरेदीपासून विक्री किंवा ट्रान्सफरपर्यंत ते ट्रेस करता येतं। आणि शेवटी सिरियल इनवर्ड विरुद्ध आउटवर्ड आहे। यामध्ये तुम्हाला प्रत्येक सिरियल नंबरसाठी किती युनिट्स मिळाल्या आणि किती इश्यू केल्या याचं सोपं विघटन मिळतं। पुढे आपण ॲट्रिब्यूट बारकोड रिपोर्ट्सबद्दल बोलूया। इथे तुम्ही ॲट्रिब्यूट्स आणि बारकोड्स वापरून जे काही तयार केलं आहे त्याचे सविस्तर रिपोर्ट्स पाहू शकता। तुमच्याकडे ॲट्रिब्यूट बारकोड, सेल्स रजिस्टर, खरेदी रजिस्टर आणि ॲट्रिब्यूट मॅट्रिक्स व्ह्यूजसह सेल्स आणि खरेदी रजिस्टरसारखी रजिस्टर आहे। तसेच स्टॉक ट्रायल, ॲट्रिब्यूटनिहाय बारकोड रजिस्टर आणि अशा अनेक इतर रिपोर्ट्सही उपलब्ध आहे। उदाहरणार्थ, निहाय स्टॉक बॅलन्स रिपोर्टमध्ये तुम्ही आणि लोकेशननुसार स्टॉक तपासू शकता। उदाहरणार्थ, चेन्नईमध्ये तुमच्याकडे प्रोटीन मिक्स, फ्रूट मिक्स फ्लेवर आहे ज्याचा 520 आहे। सेल्स रेट देखील 520 आहे आणि स्टॉकमध्ये 6 युनिट्स शिल्लक आहेत। या पद्धतीने तुमच्या स्टॉकची किंमत आणि प्रमाण ट्रॅक होते। तुम्ही स्टॉक एजिंग ॲट्रिब्यूटनुसार आणि स्टॉक ट्रायल ॲट्रिब्यूटनुसार वेअरहाऊस कॉलम रिपोर्ट्सही पाहता येते। उदाहरणार्थ, जर तुम्ही प्रोटीन एक्स उत्पादनासाठी रंगासारखे ॲट्रिब्यूट्स ट्रॅक करत असाल तर तुम्ही ओपनिंग बॅलन्स, मिळालेली वितरित आणि क्लोजिंग बॅलन्स लोकेशन आणि ॲट्रिब्यूटनुसार पाहू शकता। फार्मा बॅच रिपोर्ट्स पाहू। आव्हान: हे अहवाल फार्मा व्यवसायांसाठी अत्यावश्यक आहेत, कारण हे तुम्हाला बॅचनुसार तपशील देतात, ज्यामध्ये एक्सपायरी तारीख आणि उत्पादन तारीख यांचा समावेश असतो। सर्वप्रथम आपल्याकडे बॅच स्टॉक ट्रॅकिंग आहे। येथे तुम्हाला प्रत्येक वस्तू तिच्या बॅच नंबरसह, उत्पादन तारीख, एक्सपायरी तारीख आणि विक्री दर हे सर्व एका अहवालात दिसतात। पुढे आहे बॅच डिटेल वाईज स्टॉक बॅलन्स, ज्यामध्ये बॅचनिहाय स्टॉकची माहिती दिली जाते। उदाहरणार्थ, तुम्हाला पॅरासिटामॉलचा बॅच नंबर, उत्पादन व एक्सपायरी तारीख, खरेदी केलेली मात्रा, विक्री दर आणि उरलेला स्टॉक दिसेल। यानंतर बॅच नंबर वाईज स्टॉक बॅलन्स आहे। हा अहवाल फक्त बॅच नंबर आणि प्रमाणावर लक्ष केंद्रित करतो, उत्पादन किंवा एक्सपायरी तारीख दाखवत नाही, पण प्रभावी दर समाविष्ट करतो। तुमच्याकडे बॅच एक्सपायरी रजिस्टर देखील आहे, ज्यामध्ये एक्सपायरी तारीखा, MRP आणि बॅच तपशील ट्रॅक करता येतात, त्यामुळे कोणताही संपणारा प्रॉडक्ट चुकणार नाही। नफा जाणून घेण्यासाठी ड्रग सेल्स रजिस्टर बॅच वाईज प्रॉफिटेबिलिटी तपासा। यामध्ये प्रत्येक बॅचवर किती नफा कमावला हे दिसते। उदाहरणार्थ, जर तुम्ही बॅच 200 रुपयांना विकत घेतला आणि 300 रुपयांना विकला
तर हा अहवाल त्या बॅचसाठी 648 रुपये नफा कसा झाला हे मोजून दाखवेल. या अहवालाद्वारे तुम्ही फार्मा स्टॉकचे तपशील, ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक बॅलन्स व्यवस्थापित करू शकता. शेवटी आपल्याकडे आणखी काही उपयुक्त रजिस्टर आहेत: इमिटेशन ज्वेलरी भाडे बुकिंग रजिस्टर आणि मार्शल रिक्वेस्ट प्लॅनिंग. हे रजिस्टर आणि अहवाल तुमचा व्यवसाय व्यवस्थापित करणे खूपच सोपे करतात, कारण तुम्हाला नेमके कोणते अहवाल पाहायचे आणि कोणते तपशील तपासायचे हे माहीत असेल, तर तुम्ही तुमचा इन्व्हेंटरी एकाच ठिकाणाहून कार्यक्षमतेने हाताळू शकता. आशा आहे की या व्हिडिओमुळे तुम्हाला अलाइन बुक्स वापरून तुमची इन्व्हेंटरी कशी राखायची हे समजायला मदत झाली असेल. धन्यवाद.